योद्धा न्यूज मराठी या ठिकाणी तयार झालाय। या दरबारामध्ये प्रथमतः या वायकर परिवारासाठी जोरदार एकदा टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया। खरं तर पंढरीच्या पांडुरंगाची आपल्याला ओढ लागलेली आहे। कधी आपण पांडुरंगाकडे जातोय, कधी दर्शन घेतोय, कधी कळसाचं तर कधी मुखाचं दर्शन घेतोय। परंतु खऱ्या अर्थानं सुरुवात करत असताना गावोगावी आपण जातो, प्रत्येक ठिकाणी भेटतो। खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये आपण एकत्र येतो। तिथे आपल्याला अन्नप्रसाद भोजन दिला जातो आणि तो आशीर्वाद देऊन आपण त्या घरातून बाहेर पडत असतो। परंतु आपल्याला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे अनुभव येतात, परंतु या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळं पण आम्हाला सगळ्यांना वाटतंय। निश्चित पाठीमागच्या काळात देखील आम्ही सगळे आलो, आज देखील या ठिकाणी आलो, काल आपण मुक्काम केलाय, आज देखील या ठिकाणी मुक्काम आहे। हा मुक्काम होत असताना खरं तर आपल्या घरात आपण आहोत। कदाचित आम्हा सारख्यांना एवढं मोठं घर यापूर्वी कधी आपल्याला अनुभवायला मिळलं नाही, परंतु ज्या माध्यमातून या ठिकाणी हे सगळं मिळतंय ते म्हणजे आपले खऱ्या अर्थानं देवदूतच म्हटलं पाहिजे। देवाने आपल्याला हे सगळं दिलं, ते परमात्मा परमेश्वर पांडुरंगामुळं हे सगळं घडतंय। आणि ज्या घरात आपण आलोय इथे पांडुरंगाचा वास आहे, ते म्हणजे वायकर परिवाराचं हे घर। संत कृपा झाली, इमारत फळा आली आणि या इमारतीमध्ये आपण आता सगळे भाविक एकत्र आहोत। निश्चित या परिवारानं हे जे कष्टातून उभं केलंय, आम्हा सर्वांच्या आशीर्वादावर आणि त्यांच्या खरं तर कष्टाच्या पुण्यावर हे सगळं उभं राहिले। आणि म्हणून त्यांच्याशी आपण आता चर्चा आणि खऱ्या अर्थानं आपण कुटुंबातले एक सदस्य नात्यानं कौटुंबिक आपण सोहळा चर्चेतून संपन्न करणार आहोत। आपण त्यांना विनंती करणार आहोत की सर्व कुटुंबांनी तुमच्या मध्ये बसायचंय। खरं तर आमची इच्छा होती की त्यांनी खुर्च्यांवर बसावं, खुर्च्या मांडाव्यात, परंतु आदरणीय डॉक्टर साहेबांनी सांगितलं की खुर्ची वगैरे नको, आम्ही सगळे एका आहोत, आपण एकत्र बसू। आणि म्हणून त्यांची इच्छा आहे की या ठिकाणी आपण कोळ्या मेळाने एकत्र बसू, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहे। हे वैभव कसं उभं राहिलं आणि ही प्रेरणा त्यांना कशी मिळाली, ही दिंडी सोहळा शिरवलीकरांना ती संधी कशी प्राप्त झाली, या सगळ्या गोष्टीचा आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। प्रत्येकानं आपापला जो मोबाईल आहे तो कृपया सायलेंट ठेवा, मध्येच कुणातरी रिंग वाजते, कुणीतरी बोलते असं करू नका। आणि प्रत्येकाकडे मोबाईल असेल तर ही जी व्हिडिओ आहे किंवा ही जी मुलाखत आहे ही आपण युट्यूबला टाकणार आहे। युट्यूबला 2 चॅनलवर आपली ती मुलाखत झळकणार आहे। आपण प्रत्येकाने त्याचं स्टेटस ठेवा। याचं कारण असं की ज्या व्यक्तीनं की जेव्हा घरानं आपल्याला हे घरपण दिलंय त्यांना त्यांचं कौतुक किंवा आपली दिंडी उभ्या महाराष्ट्रामध्ये कशी प्रख्यात होईल, त्यामध्ये माणुसकीचा धर्म उद्याच्या काळात प्रत्येक जण कसा पाळेल, यासाठी ही व्हिडिओ आपण आपल्या स्टेटसवर ठेवणं गरजेचं आहे। आणि म्हणून सर्वांना मी विनंती करेल, आपल्या चॅनलचे 2 चॅनल आहेत, कराळे पाटील आवाज, कराळे पाटील होम मिनिस्टर, हा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे। दुसरा चॅनल आहे योद्धा न्यूज मराठी, जो आपल्या शिरवलीतीलच एक सुपुत्र आहे, तो म्हणजे नारायण सूर्यवंशी त्याचा संपादक आहे। 2 चॅनलवर आपण हे सगळी मुलाखत टाकणार आहोत। प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करा। जर कुणाला जमत नसेल तर शेजारच्याला विचारा, आम्हाला विचारू शकता, महिला भगिनींना विनंती, कारण हा जो काय आनंद उत्सव आहे तो आपल्यामध्ये आपण जपून ठेवायचा आहे। कारण तो मोबाईल मधून आपण समाजाला देखील दाखवू शकतो की असं देखील घर आहे, अशी देखील घरातली माणसं आहेत की ती जीवापाड प्रेम आमच्यावर करतात, हे आपल्याला समाजामध्ये दाखवायचं आहे। निश्चित आपण सगळेजण शांततेत सहकार्य करूया, त्यांची चर्चा आपण ऐका। आपली चर्चा त्यांच्याशी होत असताना तुम्हाला देखील काय बोलतात हे कळलं पाहिजे, म्हणून आपसात कोणी बोलू नका। मोबाईल कृपया सगळ्यांनी सायलेंट ठेवा। आता मी सगळ्या सदस्यांना विनंती करेल की या ठिकाणी आमच्या मध्ये समवेत बसावं। प्रथमतः ज्या व्यक्तीनं आपल्या आयुष्यामध्ये कष्टाने सगळं उभं केलं ते सन्माननीय ज्येष्ठ मार्गदर्शक हरिभक्ती परायण आपण म्हणूया त्यांना, तानाजी माणिक वायकर यांना विनंती करतो आपण पुढे या। तदनंतर त्यांच्याच सौभाग्यवती आदरणीय ज्यांनी त्यांना मोठी साथ दिली आणि हे सगळं घर पुढे नेलं, त्या संगीताताई, सौभाग्यवती संगीताताई तानाजी वायकर या उभयतांना विनंती करतो आपण पुढे येऊन बसा। त्याचबरोबर त्यांचा मोठा चिरंजीव, मोठा मुलगा अंबर अंबर तानाजी वायकर आणि त्यांच्या सौभाग्यवती पत्नी सोनम अंबर वायकर या जोडीला विनंती करतो आपण पुढे बसा। त्याचबरोबर या ठिकाणी त्यांची मोठी कन्या आहे, ती जयश्री तानाजी वायकर यांना विनंती करतो आपण पुढे यायचंय। तर मोठा मुलगा आहे, मुलगी आहे, तर त्याचबरोबर छोटा मुलगा आहे, जे डॉक्टर आहेत, जे समाजामध्ये राजकीय पटलावर
भाजपच्या माध्यमातून काम करताना आपण अनुभवलेले पाहिले. निश्चित त्यांचं समाजकार्य मोठं आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांचे परिचय किंवा प्रत्येकाला त्यांचा परिचय आहे. आम्ही अकलूजमध्ये फिरत असताना ज्यावेळेस चर्चा झाली की तुम्ही कुठे, आम्हाला लोकांनी विचारलं तुम्ही कुठे होतात, तर म्हणलं वायकरांच्या हवेलीवर होतो. तर त्यांनी डायरेक्ट सांगितलं अक्षय वायकर का, किंवा डॉक्टर वायकर का. म्हणले हो. म्हटलं तुम्हाला कसं माहिती. म्हणले त्यांना कोण ओळखणार नाही, अख्ख्या तालुक्याला किंवा जिल्ह्याला माहिती आहेत अक्षय वायकर कोण आहेत, डॉक्टर कोण आहेत. त्यामुळं अशा एका महान घरामध्ये आपण या ठिकाणी आलोय. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. आणि बाकीच्या मंडळींनी थोडं शांतता राखा. खरं तर ही दिंडी पायीवारी या ठिकाणी होत असताना जाकमाता पायीवारी दिंडी सोहळा अर्थात शिरवलीकरांची ही दिंडी आहे. समस्त ग्रामस्थ मंडळी ही दिंडी सगळी चालवतात. त्यामध्ये अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, खजिनदार असतील, या सगळ्या मंडळींच्या अथक परिश्रमातून ही दिंडी पुढे जाते आहे. निश्चित या दिंडीची उत्तरोत्तर प्रगती हो, कारण या दिंडीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण काही घडामोडी घडलेल्या आहेत. त्या म्हणजे खऱ्या अर्थानं एक आदर्शवत वॉटर म्हणजे पाणी, जे शुद्ध पाणी मिळतं, टॉयलेटची व्यवस्था या दिंडीमध्ये आहे. अतिशय शिस्तीचं पालन करणारी दिंडी म्हणून ओळखली जाते. त्याचबरोबर या दिंडीचं प्रशासन अतिशय चोखपणे व्यवहार ठेवतं, ही देखील चर्चा आहे. कारण आपण अलीकडच्या काळात पाहतो कुठल्याही गोष्टी उभं करणं सोपं आहे, पण त्याला पुढं टिकवणं ते मोठं अवघड असतं. आणि म्हणून सगळ्यांनी ही दिंडी चांगली चालवली. निश्चित परमेश्वराच्या कृपेनं उद्याच्या काळात उत्तरोत्तर प्रगती होऊन चांगली दिंडी आपल्या तालुक्यात, जिल्ह्यात आणि राज्यात एक नंबरची दिंडी हो, अशा प्रकारची प्रार्थना आपण जगद्गुरु संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी करूया. आणि या ठिकाणी आपण आता चर्चेला सुरुवात करत आहोत. खरं तर मी या ठिकाणी ताईच्या शेजारी बसतोय. नमस्कार. योद्धा न्यूज मराठी त्याचबरोबर कराळे पाटील आवाज या दोन्ही चॅनलमध्ये मी आपलं प्रथमतः स्वागत करतो. खरं तर पाऊली चालती पंढरीची वाट, आणि ही वाट चालत असताना उभ्या महाराष्ट्रातील अनेक शेतकरी बांधव त्याचबरोबर भक्तगण या ठिकाणी एकवटलेले असतात. आपण पाहिले महाराष्ट्रामधील प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक तालुक्यातून आणि प्रत्येक गावातून नागरिक आणि सर्व महिला भगिनी, पुरुष बांधव मोठ्या श्रद्धेनं, मोठ्या भक्तिभावानं पंढरीच्या वाटेकडे आता रवाना होत आहेत. खऱ्या अर्थानं आज आपण अकलूजमध्ये आलेलो आहे. ज्या अकलूजमध्ये या ठिकाणी आज तिसरं रिंगण झालं, त्या रिंगण सोहळ्यासाठी उपस्थित आपण सगळेजण राहिलो. त्याचबरोबर ज्या ठिकाणी आपण आज मुक्कामी आहोत, खरं तर जाकमाता पायी दिंडी सोहळा शिरवली, तालुका खेड, जिल्हा पुणे येथील दिंडी प्रत्येक वर्षी या दालनामध्ये, या वास्तूमध्ये आणि या घरामध्ये येत असते. ते घर म्हणजे खऱ्या अर्थानं जगदंबा निवास, जगदंबेचं स्थान या घरामध्ये आहे. त्याचबरोबर वायकर वाडा म्हणून याची परिचिती सर्वांना किंवा परिचित आहे. अशाच वायकर वाड्यामध्ये आपण आलोत की ज्या वाड्याचं वैभव ज्यांच्या माध्यमातून उभं राहिलं, ज्यांनी आपल्या आयुष्यात खडतर प्रवास करून, कष्ट करून, प्रतिकूल परिस्थितीतून अनुकूल परिस्थितीकडे या ठिकाणी वाटचाल केली, ते म्हणजे या घराचे घरपण अर्थात ज्येष्ठ मार्गदर्शक श्री तानाजी माणिक वायकर यांच्याकडे आपण जाऊया, चर्चा करूया आणि समजून घेऊया ह्या घराचं वैभव उभं करताना. आणि एकूणच या श्रद्धेरूपी या सर्व वारकऱ्यांना तुम्ही या ठिकाणी बोलवलं आणि त्यांची सेवा करताय, हे सगळं कसं घडतंय त्यांच्याकडे जाणून घेऊया आणि चर्चा करूया. नमस्कार दादा. रामकृष्ण हरी. मला सांगा की हे वैभव तुम्ही उभं केलं, खरं तर प्रतिकूल परिस्थितीमधून तुम्ही हे सगळं करत असताना एवढी चालना, एवढी प्रेरणा किंवा एवढं कष्ट उभं करताना तुमच्या मनामध्ये काय होतं आणि हे सगळं कसं उभं राहिलं? हे उभं राहिलं म्हणजे कसं आहे, आणि मी मंचरला बरेच दिवस होतो आणि माझा धंदा म्हणजे भांड्याचा होता. त्या टायमाला ही लोक म्हणजे आपले परिचयातले निघाले आणि त्या टायमाला आपली परिस्थिती या मानाने मी राहायला मंचरमध्ये होतो. अरे एक छंद आणि नाद म्हणजे परमेश्वराचा होता. ही जी लोक आलेत ती तुम्हाला खूप आनंददायी वाटत होतं म्हणून त्यांना बोलवलं तुम्ही. आणि हे सगळं वैभव उभं करताना असं आम्हाला ऐकायला मिळालंय, समजलंय की हे सगळं कष्टातून तुम्ही उभं केलं. सगळं कष्टातून आणि मंडळीची साथ चांगली मिळाली. खरं तर हे अश्रू आहेत ना, हे अश्रू त्यांच्या डोळ्यामध्ये आनंदाचे आहेत, हे दुःखाचे नाही आहेत. याचं कारण असं की निश्चित भावनिक ते होत आहेत. याचं कारण असं त्यांनी कष्टातून सगळं उभं केलंय. आता ज्यांना त्यांनी साथ दिली त्या म्हणजे त्यांच्या सौभाग्यवती आदरणीय संगीताताईंकडे आपण येऊया. ताई मला सांगा, आपले पतिराज अगदी पहिल्यापासून कष्ट करत करत पुढे येत असताना तुम्हाला असं वाटलं होतं का इथपर्यंत तुम्ही पोचाल आणि हे सगळं कराल? कधीच वाटलं नव्हतं आम्ही इथपर्यंत पोचवून. आम्ही मंचरमध्ये लग्न झालं, मंचरमध्ये आम्ही भांडी विकत होतो.
भांडी विकत होते क्या बात. आम्हाला मंचरमध्ये राहायला घर नव्हतं, जागा नव्हती, काय नव्हतं. मग आमच्या सासूबाईने आम्हाला इकडे आणलं, तिथे परिस्थिती बेकार चालली. मग इथं आणल्यावर आम्ही इथं पण कष्ट करूनच सगळं कष्टातूनच सगळं उभा केलं. आणि मालकाची साथ चांगली, येसन काही नव्हतं, सगळं चांगलं होतं म्हणून आम्ही इथपर्यंत पोचलो आता. मग आता काय नाही, परमेश्वराचा आशीर्वाद, पांडुरंगाचा आशीर्वाद, त्याच्यामुळे सगळं घडून आलं. आणि त्यांनी आशीर्वाद दिल्यावर काय कमी पडत नाही, पण कष्टातून उभा केलं, लई कष्टातून उभा केलंय. खरं तर पांडुरंगाला जशी रुक्मिणीची साथ मिळाली, परमेश्वरच आहेत आमच्या जीवात. तसं तुम्ही पांडुरंगाला रुक्मिणीची साथ मिळाली, त्या पद्धतीने तुम्ही विठ्ठलाला रुक्मिणीची साथ म्हणून तुम्ही रुक्मिणी म्हणून काम केलं. आम्ही इटल रुक्मिणीचा जोड आहे आमचा. क्या बात आहे, क्या बात आहे. आता त्यांनी इटल म्हणून साथ दिली, मी रुक्मिणी त्यांना साथ दिली. क्या बात आहे. खरं तर तुमच्या मनामध्ये एक वेगळी भावना आहे किंवा एक इच्छाशक्ती प्रबळ होती म्हणून हे तुम्ही वैभव उभं केलं. आता तुम्हाला तुमच्या बरोबरीने तुमची जी मुलं आहेत, मुलगी आहे, ती सुद्धा सोन्यासारखी, त्यांना तुम्ही संस्कार दिले. शिक्षण देताना किती कष्ट घ्यावं लागलं तुम्हाला मुलांना? आता मी तर अंगठ्या बहादूरच आहे, आमचे मालक पण अंगठ्या बहादूर. पण माझी अशी इच्छा होती की आपण असं आहे तर माझी मुलं असं नाही राहावं, म्हणून मी शेजारचे पाजारचे बघून मी मुलं शिकवली, पुढे नेली. कष्टातून एक ना रुपया नसता ती मुलं पण शिकली, मुलांनी पण आमचं भविष्यात नाव राखलं. आणि आम्हाला पण चांगलं जरा मस्त वाटलं की आपली मुलं पुढे गेली, शिकली, ह्यातच आपलं समाधान, ह्यात दुसरं काय. आणि आमच्यामुळं भक्ती मार्ग, मुलांना पण भक्ती मार्गाचं नाद लागला. त्याच्यामुळं आता ह्याच्या पुढे दुसरं काय नको. आता परमेश्वर साथ त्यांना पण आणि आम्हाला पण. वा, क्या बात आहे. खरं तर तुम्ही सांगितलं की मुलं तुम्ही घडवली, शिकवलं. बहुजन समाजामध्ये मुलं घडताना, शिकवताना डॉक्टर बनवणं किंवा त्यांना चांगले संस्कार देणं खूप अवघड गोष्ट तुम्ही सोपी केली आणि त्याचं फळ तुम्हाला आता हे सगळं मिळतंय. खरं तर दोन्ही मुलं गुणी आहेत, मुलगी गुणी आहे, सून आहे. हे सगळं प्रपंच अगदी गोकुळासारखा चालू आहे. आता आपण थोडीशी चर्चा करणार आहोत, त्यांच्या मुलाकडे जाऊया, चर्चा करूया. ते म्हणजे अंबर तानाजी वायकर. अंबर भाऊ, मला सांगा की तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला हे सगळं संस्काराचं बालकडू दिलं, एवढं घडवलं, त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, की काय सांगाल तुम्ही की ते असे आईवडील तुम्हाला मिळालेत? आमचे वडील गुरुवर्य तानाजी मांडगेकर यांनी खूप कष्ट करून आम्हालाही वाढवलं आणि त्यांच्याबरोबर आम्हाला बी त्यांचे जे म्हणजे काय ते संस्कार घडवले, अतिशय चांगले घडवले. आणि मला जे बिझनेस शिकवला, व्यापार शिकवला, त्यामध्ये मी एकदम परफेक्ट झालो. खरं तर त्यांनी जे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही पुढे बिझनेस नेला आणि व्यवसायात पुढे आलात आणि म्हणून त्यांच्यामुळे हे सगळं घडलं असं तुम्हाला म्हणायचं. खरं तर त्यांची एक कन्या देखील आहे, ती देखील उच्च शिक्षित आहे आणि सगळ्या बाजूनं त्यांना सुद्धा ज्ञान आणि जाण आहे. तर आपण त्यांच्याकडे जाऊया, चर्चा करूया. ताई, मला सांगा की तुम्ही ज्यावेळेस हे सगळं आईवडील उभं करत होते त्यावेळेस तुम्ही कदाचित छोट्या म्हणून होतात, परंतु हे सगळं मोठं पण त्यांचं होतं आणि तुम्ही पुढे नेताना तुम्ही त्यांच्याबद्दल आता काय सांगाल की त्यांनी हे तुमच्यासाठी सगळं केलंय? पण एक आई वडील म्हणून त्यांनी तुम्हाला जे संस्कार दिले त्यामुळे तर हे सगळं शक्य झालं असेल. नक्कीच. मी लहानपणापासून माझ्या वडिलांना किंवा आईंना खूप कष्ट करताना बघत आली आणि म्हणजे शिक्षण तर माझं असं काही जास्त नाहीये झालेलं, पण वडिलांकडे बघून एक हे होतं की नाही, आपण पण बिझनेसमध्येच उतरायचं, तशी चिकाटी ठेवायची आणि तेच मी वासा घेऊन पुढे चालले. आणि माझं एज्युकेशन नसताना पण मी आज खूप चांगल्या म्हणजे ह्याच्यावरती काम करते तसं म्हटलं तर. आणि मी पुण्यात असते, मी इथं नसते. पण आमच्या घरी जे म्हणजे काय म्हणतो आपण, हा जो सोहळा आहे आणि एक आपली परंपरा, संस्कृती जपण्याचा जो आम्ही प्रयत्न करतोय, बस तो आम्हाला राखून ठेवायचा आहे. त्यामुळे आम्ही सगळे एकत्र येतो ह्या वेळेस. आणि त्यात तुम्ही म्हणजे जो आता मला तुमच्या दिंडीचं एवढं हे नाहीये, पण तुमच्यामुळे ना आज ह्या संस्कृतीला किंवा ह्या पिढीला ना नक्कीच खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळत आहेत. आणि तुमचे पण मी तेवढेच आभार व्यक्त करते. मी माझ्या आईवडिलांचे पण तेवढेच आभार व्यक्त करते की आम्हाला तिघांना पण त्यांनी स्वतःच्या पायावर उभं केलं. खूप गरीब परिस्थितीतून आम्ही इथेपर्यंत आलो आणि निर्व्यसनी आहोत. म्हणजे माझे दोन्ही भाऊ म्हटलं तरी समाजामध्ये तुम्ही आता बघत आहात की बाबा ह्या एज मध्ये मुलं वाईट वळणावरती जातात, पण आम्ही तसं नाही. आम्ही त्यांच्याकडे बघून इतकं छान घडलो. आम्ही स्वतः तिघं पायावरती उभं राहिलो, कुणावरती कोण डिपेंड नाहीये आता पण. त्यामुळे मी त्यांचे खूप खूप आभारी आहे की त्यांचे संस्कार आमच्यावरती आणि आम्ही आमच्या मुलांवरही देतोय. त्यामुळे आम्ही हेच सगळं काही
त्यांचाच वारसा आम्ही घेऊन पुढे जातोय. त्यामुळे मी खूप आभारी आहे त्यांचे. खरं तर तुम्ही सांगितलं की त्यांचा वारसा घेऊन पुढे जात आहे. पायी दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून शिरवलीकर हे इथे येतात. त्यांना देखील आपलं पण वाटतंय आणि तुम्हालाही त्यांच्यामध्ये मिसळ झाल्यानंतर घरचेच लोक आलेत असं वाटतंय, आनंद वाटतोय. मला सांगा, ही परंपरा आता अविरतपणे किती वर्ष तुम्ही चालवणार आहात? नक्कीच, म्हणजे आम्ही प्रयत्न करू. आम्ही असो तोपर्यंत तर आम्ही करूच, पण आमच्या मुलांनाही आम्ही सवय लावू की ह्या क्या गोष्टी जपण्याचा. त्यांनाही आम्ही एक हे देऊ की तुम्ही हे वारसा पुढे घेऊन चालायचंय म्हणून. त्यामुळे नक्कीच. आणि तुमच्या दिंडीचं जर वैशिष्ट्य म्हटलं, मी मगापासून मी बाहेर पण बघितलं ना, तुम्ही प्रत्येक गोष्टीची इतकी व्यवस्थित सोय केलेली आहे. म्हणजे पिण्याचं पाणी किंवा वॉशरूम म्हणा, किंवा लेडीज लोक पण ना सगळं आपल्या घरातल्यासारखं सगळं इथं वावरतायत आणि खूप छान पद्धतीनं सगळं मॅनेजमेंट आहे तुमचं. त्यामुळे तुम्हाला तर आम्ही नक्कीच, जोपर्यंत आम्ही असू, आमची मुलं असू, तोपर्यंत आम्ही पुढे चालू. खरं तर दिंडी पायी वारी ज्यावेळेस वर्षातनं एकदा येते तुमच्या घरी येण्याची, तुम्हाला ओढ लागते का हो? नक्कीच. मी काल एवढी बिझी होते, लिटरली मी एवढी बिझी होते काल, मी रात्री 12:30 वाजता पोहोचलीये रात्री, की आज दिंडी मला चुकवायची नाहीये. त्यामुळे मी खूप उशिरा आलीये. म्हणजे मला बिलकुल पण छान वाटतं नाही का, सगळे एकत्र ह्या दिवशी तर आपण एकत्र येतो, पूर्ण फॅमिली एकत्र असते आणि तुमच्या सगळ्यांसोबत घोळामेळाने राहिल्यानंतर ते आपलेपणा वाटतो. त्यामुळे खूप चांगलं वाटतंय. याचाच अर्थ असा की प्रत्येक वर्षी तुम्हाला ओढ लागूनच तुम्ही नक्कीच. वाट पाहणार आणि ही सेवा करणार. खरं तर तुमच्या सेवेमधून एक परमेश्वराचीच सेवा केल्यासारखं या ठिकाणी जाणवतंय. निश्चित जे शिरवलीकर किंवा हे जे भाविक या ठिकाणी येतात ते देखील अतिशय इथे आल्यानंतर एक वेगळं पण त्यांच्या मनामध्ये येतं आणि निश्चित हे नातं तुमचं दृढ होणार आहे, यात मात्र शंका नाही. फार आनंद वाटतो तुम्ही आलात. खूप आनंद वाटतो ना. खरं तर तुमच्या अश्रूंकडे किंवा तुमच्या नयनांकडे पाहिल्यानंतर ती जाणीव होते की किती त्यांना त्यांच्या, कारण त्यांनी हे उभं केलं ना म्हणून त्यांच्या डोळ्यामध्ये ते पाणी येतंय. निश्चित हे पाणी दादा, हे आनंदाचं पाणी आहे आणि हे आनंद अजून तुमच्या आयुष्यामध्ये वाढत राहणार आहे. तुम्ही एक मिनिट, तुम्हाला एक सांगूशी वाटतंय की माझ्या आई वडिलांनी ना, म्हणजे मंचर मध्ये होते ते आणि लिटरली राहायला घरही नव्हतं. म्हणजे आम्ही एकदम साध्या झोपडपट, म्हणजे रोडच्या कडेला जी झोपडी असते ना आपली उखिड्यावरती, बरोबर, साईडला असतो ते, तर त्या परिस्थितीमधून ते आतापर्यंत, म्हणजे हा जो प्रवास आहे ना, आता पालाच्या घरामध्ये तुम्ही Right. राहिला. म्हणजे आता प्रत्येकाला असं वाटतं की हे विश्व ह्यांचं असंच निर्माण झालेलं आहे, पण तसं नाहीये बिलकुल. पण माझ्या आई वडिलांनी एवढं कष्ट केलेलं आहे ना, म्हणजे तुम्ही विचार करू शकता की पालापासून ते आता ह्या महालापर्यंतचा प्रवास तो असाच नाहीये. खूप काही गोष्टी गमवाव्या लागलेत, खूप काही गोष्टी त्यांना फेस कराव्या लागलेत. Struggle झाला असेल. त्यामुळे हे सगळं काही विश्व निर्माण झालंय आणि त्याच्यामध्ये माझ्या भावांची साथ, म्हणजे तेही व्यवस्थित असते म्हणजे आहेत म्हणून हे सगळं काही घडलं गेलं. नसते तर कदाचित हे पण नसतं. त्यामुळे आम्ही सगळी पूर्ण फॅमिली एकजुटीने सगळ्या गोष्टी करतो म्हणून आज इथपर्यंत आहोत. खरंच तुम्ही एकजुटीने तर करताय, परंतु परमेश्वराची तुम्हाला आशीर्वाद म्हणूया किंवा आपण म्हणूया ती काहीतरी मागच्या जन्माची यांच्या पुण्याई असेल, ती आता फळास आली आणि निश्चित परमेश्वराचा आशीर्वाद तुमच्या लावगेल. आणि खरं सांगू, मला माहित नाही परमेश्वर असेल किंवा आहे नाही, याच्यावर विश्वास माझाही आहे, तुमचा सगळ्यांचा आहे, परंतु खरा परमेश्वर कोण असेल तर आपले आई वडील आहेत. याच्याबद्दल काय? नक्कीच. आज मी म्हणजे बऱ्याच व्हिडिओमध्ये वगैरे बघितलं नाही का, आज वारकऱ्यांचे पाय दुखतायत किंवा त्यांची सेवा जी चालू आहे, पण मी एक सांगू इच्छिते की प्रत्येकाने आपल्या आई वडिलांचे जरी पाय दाबले ना, तरी त्याच्यामध्ये ती भरपूर मोठी सेवा होते. हे माझा प्रत्येकाला एक संदेश असेल. क्या बात आहे. खरं तर हा चर्चेचा किंवा मुलाखतीमध्ये हा भावनिक विषय सहजरित्या उभा राहिला. ही भावनाच अशी असते की परमेश्वराची सेवा करण्यापेक्षा किंवा ईश्वराची सेवा करण्यापेक्षा मानव सेवा, आणि हे जे काही भाविक भक्त या ठिकाणी आलेत त्यांची सेवा करताना दादांनी सांगितलं की उद्या आता ते निरोप घेणार आहेत. ते निरोप घेणं किंवा आम्ही आता उद्या जाणार आहोत, हा शब्द त्यांच्या कानावर पडल्यानंतर त्यांना ते गहिवरल्यासारखं होतंय. आणि निश्चित त्यांना आपण सांगूया की उद्याच्या काळात जरी गेलात तरी तुमच्या आणि त्यांच्या हृदयात तुमचं स्थान सदैव राहणार आहे. त्यामुळं निश्चित पुढच्या वर्षी लवकरच येण्यासाठी ह्या सगळ्या मंडळींना देखील तुमची ओढ असणार आहे, हे बाकी निश्चित या निमित्ताने सांगू इच्छितो. सगळ्यांना वाटते की पुन्हा पुढचं वर्ष आणि पुढच्या वर्षीला परत येऊ आणि तुमच्या घराचं वैभव असंच उत्तरोत्तर प्रगतिशील हो, अशी भावना आणि आशीर्वाद सगळ्या माऊलींचे तुमच्या पाठीशी असणार आहेत. आणि आता आपण जाऊया की हे वैभव उभं करत असताना
जसं सांगितलं ताईनी की आम्हाला जे चांगले संस्कार दिले, चांगले बालकडू दिलं, त्याच्याच बळावर हे सगळं उभं राहिलं. निश्चित सोन्यासारखा हा जो प्रपंच किंवा सोन्यासारखं हे घर उभं राहण्यासाठी जे संस्कार असावे लागतात ते संस्कार ज्यांच्या पाठीशी आहेत आणि आईवडिलांच्या आशीर्वादावर, आदर्शावर पुढे जाणारं एक आदर्शवत व्यक्तिमत्व या तालुक्यात, या जिल्ह्यात घडलेलं आहे. ते म्हणजे वयानं कमी असलं तरी कृतीनं महान असणारे एक आदर्शवत व्यक्तिमत्व डॉक्टर. खरं तर डॉक्टरांकडे तर आपण जाणार आहेत अक्षयजींकडे, परंतु सुनबाई होण्याचा जो त्यांना मान मिळालाय आणि खऱ्या अर्थानं घरामध्ये जशी मुलगी असते तशीच एक मुलीप्रमाणे असणारी सून असते. आणि सून आणि सासू हे नातं जरी सासू सूनच असेल तर ते आईवडिलांचं असतं आणि वडील म्हणजे सासरे असतात. त्यामुळं हे नातं त्यांनी जपायचंय किंवा जपलेलं आहे, म्हणून हे घराला एक वेगळंपण तयार झालं. अशा सुनबाईंकडे आपण जाऊया. त्या सुनबाई आहेत जयश्रीताई, सॉरी सोनमताई आहेत. तर सोनमताईकडे येऊया. ताई मला सांगा, तुम्ही सुनबाई झाल्यानंतर ह्या वैभवात आलात, काय सांगाल? हे घरची माणसं किंवा ह्या घरातली सगळीच मंडळी कशी आहे स्वभावाने? सगळी छान आहेत. सगळी छान आहे, जीव लावतात? हो, सगळी लावतात. आणि मी पहिल्यापासून इथंच आहे, मी मामाची मुलगी. क्या बात आहे. हे गुण आज आम्हाला माहित पडलं, पण हरकत नाही. आणि खरं तर मामाची मुलगी म्हटलं का पहिल्यापासूनच चिडवलं गेलं असेल बायको, त्यामुळं ते काय नातं त्यांनी ठरवून ठेवलं होतं आणि खऱ्या अर्थानं ते आपल्या समोर आलं आणि असंच नातं हसत खेळत खेळीमिळीचं आयुष्यभर त्यांचं राहणार आहे. मला सांगा, आता तुमची कन्या आहे वाटतं ना? क्या बात. आणि एक मुलगा आहे. यांना पण पुढे आता ही सवय तुम्ही लावणार? हो, नक्की. समाजाची सेवा करायची हो, लावणार. किंवा इथे दिंडी आली त्यांची सेवा करायची? हो, नक्की लावणार. निश्चित. हो. आणि आपल्या सासूनी जे कष्ट केलं त्याच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही देखील तुमच्या मुलांना चांगले संस्कार द्या. हो, लावणार. सासू सासऱ्यांच्या आशीर्वादावर जे घडलंय तेच तुम्हाला पुढे न्यावं लागणार आहे. असो, आपण आता एका आदर्शवत व्यक्तीकडे जातोय की ज्यांनी आपल्या तालुक्यात, जिल्ह्यात आणि एकूणच सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करताना राजकारण, समाजकारणपेक्षा माणसं जोडण्याचं काम केलं. प्रत्येक ठिकाणी त्यांची ओळख निर्माण झाली. असे डॉक्टर अक्षय या ठिकाणी आहेत. वायकर साहेबांकडे आपण जाऊया, त्यांच्याशी चर्चा करूया आणि माहिती घेऊया की हे सगळं करताना टेक्निकली बाबी, डॉक्टर होताना हे जे काही कष्ट झाले आईवडिलांना त्याबद्दल आणि या दिंडी सोहळ्याच्या बद्दल तुमची आपुलकी कशी तयार झाली याबद्दल थोडंसं सांगा. सर्वप्रथम मी श्री जाकमाता पायी दिंडी सोहळा, शिरोली गाव, तालुका खेड, जिल्हा पुणे ह्या समस्त नियोजन मंडळाचं आणि या मंडळाच्या जे कोण आपले अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, खजिनदार आहेत, जे कोण सदस्य आहेत त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. कारण की इथं 2 दिवसाचं नियोजन करता करता नाकी नऊ येतंय. यांनी तर जवळपास जगद्गुरु संत श्री आपले संत तुकाराम महाराजांच्या देहूपासून ते पंढरपूर पर्यंत जाता जाता एवढं प्रत्येक व्यक्तीला जपणं आणि प्रत्येक माता भगिनीला जपणं, यातच किती कष्ट करावं लागतंय. एक एक माणूस आणलेला तो पंढरपूर पर्यंत न्यायचा आणि पुन्हा घरापर्यंत सोडायचा, यातच किती जीवाची ओढाताण होते हे आम्ही बघतोय डोळ्यानं. आणि म्हणून मी आधी सर्वांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतो सगळ्यांचा. आणि तिथून पुढे आता आपण बोलायला चालू करू. मला एक सांगा, सगळ्यांनी भूक लागली का सगळ्यांना? मला बोलायला वेळ काल रात्रीच्या वेळेला उशीर झालाय, हसत खेळत जायचंय पुढं. हा, लागले ना? नाही ना? रिंगण बघितलं का आजचं? नाही बघितलं? दर्शन झालं का माऊली तुकाराम महाराजांच्या दिंडीचं? हा, म्हणजे निवांत जाऊ आपण पुढे आता. खरं तर या ठिकाणी त्यांच्या बोलण्यातनंच आपलं पोट भरणार आहे, त्यामुळे त्यांना काय भुकीचं ओढ लागणार नाही. आता तुमच्या बोलण्याची त्यांना ओढ आहे. सर्वप्रथम तसं बघायला गेलं तर आम्ही आमच्या आई वडिलांनाच आमचा आदर्श मानून प्रत्येक गोष्टीला वडिलांच्या साथीनं आणि आईच्या पाठिंब्यानं आम्ही आतापर्यंत वाटचाल करत आलो. आमच्या मोठ्या भाऊचा जन्म मंचरमध्ये झाला, मोठ्या बहिणीचा जन्म मंचरमध्ये झाला, माझा स्वतः जन्म हे मंचरच्या पालात झाला आणि माझा जन्म झाल्यानंतर आम्ही इकडे अकलूजकडे आलोय. आता इतिहास सगळ्यांनी तुम्हाला सांगितलेला आहे ऑलमोस्ट, पण त्यामध्ये ते जडणघडण करत असताना रस्त्याकडच्या पालेपासून ते आतापर्यंतच्या घरापर्यंत येत एवढ्या असह्य यातना आणि वेदना
आई म्हणजे आम्हाला तर कळत नव्हतं, आम्ही लहानाचं बरोबर. मोठं झालोय त्यांच्यासमोर. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव फक्त त्यांनाच आहे आणि त्यांच्या वेदना ही आम्हाला समजू शकत नाहीत. कारण की आम्हाला त्यांनी अगदी म्हणजे सोन्याच्या पाळण्यात झेलल्यागत झेलून आतापर्यंत शिक्षण करून बरोबर. त्यांनी आम्हाला इथपर्यंत आणलंय. वडिलांना एकट्याला कष्ट होत नव्हतं. मोठ्या भावाचं शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. मोठा भाऊ 8वी 9वीतूनच वडिलांच्या हाताखाली कामाला लागायला लागला. व्यवसायाकडे व्यवसायाकडे वळाला. छोट्या बहिणीला कळत नव्हतं, तिचं लग्न झालं 14व्या वर्षीच. म्हणजे बालविवाह आता सध्या बंदी आहे, पण 14व्या-15व्या वर्षी लग्न झालं. जबाबदारीचं जीवन. जबाबदारीचं ओझं आलं, कारण की समाजात वावरताना बघताना सगळ्या गोष्टी बघूनच समाज विचार करत असतो. मग ते राहायचं कसं एकटं दुखतं. मग अकलूजला आल्यानंतर जे खाली आमचं घर आहे विजय चौक जोशी गल्ली इथे, तिथं राहताना आम्ही सगळं करत 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 आतापर्यंत आलो. मग आता दोघांची तर जबाबदाऱ्या पार पडल्या. मोठा भाऊ तर व्यापाराला आला, मोठ्या बहिणीचं लग्न झालं, मग आता राहिलं कोण? छोटा मीच. हो. तरी पण आम्हाला रडत पडत अकलूजच्या काही प्रस्तावित घराण्याच्या विरोधाच्या हातापाया पडत पडत माझं 11वी 12वी 10वी पर्यंत शिक्षण झालं. 11वी 12वीला मोठ्या भावानं आईनं सांगितलं की बाबा तू शिकला तर होणार आहे पुढं, नाही तर आयुष्य अगदी बरोबर. यातच जाणार आहे. मग तसंच प्रस्थापितांच्या घरातली काही लोकांच्या हातापाया पडून 11वी 12वी सायन्सचं ऍडमिशन झालं. 11वी 12वी सायन्समध्ये शिक्षण झालं. मग तिथून पुढे करायचं काय तर चला म्हणे बाबा डॉक्टर केलं तर डॉक्टर केलं. पण त्यावेळी लागलेली आम्हाला घरची परिस्थिती बघितलेली. मोठ्या बहिणीचं लग्न झालं, मोठ्या भावाचं लग्न झालं. मी तर 11वी 12वीलाच. पण राजकारणाची आवड, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आवड, विद्यार्थी परिषदेच्या आवडीच्या माध्यमातून आम्ही पहिल्यापासून चळवळीला जोडलं गेलो. बरोबर. म्हणजे घरात कुणाचा राजकीय नेत्याचा पुढाऱ्यांचा काय राजकीय वारसा नाही, कुणाचं काय नाही. पण एक कळून चुकलं होतं की ह्यात आल्याशिवाय पर्याय नाही. डॉक्टरकी होणं हे आधी काही कधी ठरलेलं नव्हतं. अचानक बाबा 11वी 12वी सायन्स झाले तर करायचं काय? मग करायचं तर डॉक्टरकीच करू. सहजरित्या बोलतो एवढं सोपं नसताना ते एवढं होतं सोपं. का? हा, कारण की आता जर त्या इमोशन मध्ये गेलं तर रडायला लागतील सगळे घरातले. तसं बोलायचं नाही. आपल्याला कळतं सगळं काय करायचं काय नाही. मग ते तसं झाल्यानंतर आम्ही BHMS ला माझं ऍडमिशन झालं. ऍडमिशनला पैसे नव्हते, तरी पण आई वडिलांनी कष्ट करून आपले ऍडमिशन झालं. चांगले मार्क मिळाले. स्कॉलरशिप मधून मी बसलो तिथं BHMS. तिकडं BHMS करत असताना मी इकडं अकलूज शहर भाजप युवा मोर्चाचा शहराध्यक्ष म्हणून काम करत होतो. त्यामुळं भारतीय जनता पार्टीने एक चांगली ग्रीप दिली, हाताला हात दिला. इथं असणारे प्रस्थापित त्यावेळेचे तत्कालीन प्रस्थापित म्हणजे जे कोण असते, मला नाव घ्यायचं नाही कारण की आपला घरातला कार्यक्रम आहे. राजकारण. प्रस्थापितांनी खूप त्रास दिला. बऱ्याच खोट्या केसेस दाखल झाल्या. काम करत असताना तिकडे BHMS असताना मी स्वतः माझं BHMS चालू असताना आई वडिलांचा गुरांचा दर्शनचा व्यवसाय, बहिणींचा तिकडं पुण्यामधले सेटअप लावणं, मग ह्या सगळ्या गोष्टी करत 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 साधारण 2014 ते 2019-20 पर्यंतचा काळ खोटे गुन्हे दाखल करणं, अडकवणं, संघर्ष खूप. संघर्ष 5वीला पोहोचल्यासारखाच. जसा आई वडिलांच्या 5वीला पोहोचलाय तसा आमच्या 5वीलाच पोहोचलाय. तरी पण आपलं घरात न सांगता बाहेरच्या बाहेर रेटवत नेत आलो. साधारण 18-19ला विद्यमान आमदार राम सातपुते साहेब इथं आले. त्यांनी आमदार झाल्यानंतर अगदी म्हणजे घरात आईला येऊन सांगितलं की हे माझा लहान भाऊ सारखा आहे, मी काय ह्याला सोडणार नाही, त्यामुळे तुम्ही जे काही असेल ते तुम्ही सांगा. आणि तिथून मग चांगली जडणघडण झाली आयुष्याची. चांगली कामं भेटत गेलीच, कष्टानं सगळ्या गोष्टी होत गेल्या आणि आता ह्या गेल्या 1-2-3 वर्षात हे सगळं वैभव उभा राहिलं. म्हणजे अतिशय संघर्षात आणि अतिशय कठीण काळात भारतीय जनता पार्टी जबाबदारी बघत घरची जबाबदारी बघत आम्ही आतापर्यंत आलो. खरं तर तुमच्या स्वभावावरनं आम्हाला एक जाणवते की एवढा मोठा संघर्ष, एवढे मोठे स्ट्रगल करत असताना तुम्ही त्या सगळ्याला कॅज्युअली घेऊन किंवा हसत खेळत पुढे जाताना आजही तुम्ही हसत खेळत हे सगळं सांगताय. याच्यात तुमचं काहीतरी एक कौशल्य आहे आणि ते कौशल्यानं तुम्ही हे सगळं करताय. परंतु हे सगळं आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून किंवा आईवडिलांचा आदर्श घेऊन, आईवडिलांचे संस्कार घेऊन हे तुम्ही करताना या वारीबद्दल किंवा या धार्मिकतेबद्दल तुम्हाला ओढ कशी लागली? कसं आहे माहित आहे का, आता हे संघर्ष तर पहिल्यापासूनच आहे आयुष्याला. पण जे म्हणतात ना ते आजोबांचं येतं वडिलाचं येतं नातूत. तर मी कधी आमच्या आजोबांचं तोंड बघितलेलं नाही. वडिलांनी सुद्धा वडील जेव्हा आईच्या पोटात होते तेव्हाच आमचे आजोबा वारलेले आहेत. त्यामुळे जो काही त्यांच्या 5वीला पुजलेला जो संघर्ष आहे तो संघर्ष आहे असा माझ्यात उतरलेला आहे. आता जरी किती जरी घरादाराला टेन्शन आलं तरी आमचं वडील हसत असतात. हा, आता तुमच्या समोर रडलेत, पण किती जरी मोठं टेन्शन आलं, किती जरी मोठं आवाळ आलं तरी वडील हसत असतात कायम. काय व्हायचं ते होऊ दे, काय घाबरू नको, आम्ही आहे. आणि कायम हसत खेळत. आणि इकडे वारकरी संप्रदायाची ओढ म्हणजे आमच्या आईसाहेब.
त्यांना ते आम्ही जुन्या घरी असताना जे काही वारकरी यायचे किंवा जे काही लोक यायची, मग त्यातनं आवड होत 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 त्यांनी साधारण किती ऐका 10-15 वर्ष झाली की त्यांनी स्वतः गळ्यात माळ घालून घेतली. त्याच वेळी त्यांनी देहू ते पंढरपूर पर्यंत स्वतः पायीवारी पण केली. मग त्यामध्ये त्यांना असं जाणवलं की बाबा बऱ्याच लोकांची गैरसोय होते, म्हणजे इथं अकलूजमध्ये असताना किंवा आपल्या जे काय ज्यांचं आयुष्याचं उमेदीचं वय हे मंचर सारख्या ठिकाणी गेलंय, मग तिथल्या लोकांनाच इथं येताना जाताना किंवा इथं काय स्थानिक अडचणींना सामोरं जाऊ नये म्हणून मग त्यांनी सांगितलं की आपल्याला त्यांच्यासाठी काहीतरी करावं लागतं. आता खालच्या घरी दिंडी असतात 1-2, इथं 1-2 इकडे पण असतात. हा इकडे पण इकडे पण मग तिथलं सिस्टीम मॅनेजमेंट ते आपली वेगळी यंत्रणा बघते. इथं आम्ही स्वतः घर असल्यामुळे राहायला बघतो. कधी पाऊस आला, चिखल आला, पाणी आलं, म्हणजे सगळ्या गोष्टी जसं असेल तसं. काय ज्यांनी शून्यातून परिस्थिती बघितली त्यांना ह्या श्रीमंतीचा गर्व वाटत नाही, माझ वाटत नाही. परंतु डॉक्टर साहेब मला एक नवल वाटतं, प्रत्येक जण त्यांच्या परीने सेवा करत असतात, धार्मिक असेल किंवा आध्यात्मिक सामाजिक काही, परंतु हे तुमचं काम आज एवढी मोठं वैभवशाली हवेली किंवा आपण घर म्हणूया, घराचं घर पण आहे, याच्यात खऱ्या अर्थानं घर आहे. ह्या घरामध्ये एवढं प्रशस्त घर असताना तुम्ही या गावाला किंवा दिंडीच्या सगळ्या मंडळींना सांगितलं हे तुमचं घर म्हणून तुम्ही वावर करा, इथे कुठेही झोपू शकता, जेवण करू शकता, चार्जिंग मोबाईल वगैरे काही गोष्टी सुविधा, पाणी भरपूर प्रमाणात सगळं दिलं. हे एवढं मोठं मन तुमच्यामध्ये येणं, ही ऊर्जा तुम्हाला कशी मिळाली? आमच्या वडिलांपासून आणि आईपासून. आधी आमचे वडील आणि आई, ऊर्जा स्त्रोत म्हणजे हो 100% तेच आहेत. दुसरं कुणाचं काय झालेलं आहे की आता आईनं देहू ते पंढरपूर केलेलं आहे, वडिलांनी म्हणजे संपूर्ण आयुष्य अशा ठिकाणी घातलेलं आहे. त्यांना माहित आहे की प्रत्येक ठिकाणची जाणीव कशी असते, काय असते, किती वारकऱ्यांना कष्ट करावं. म्हणजे ते आता ही वारकरी आलेत म्हणून तुमच्या पुरतच मर्यादित नाही, घरात येणारा प्रत्येक व्यक्ती पाण्याचा ग्लास आणि चहाचा कप आणि जेवणाचं ताट केल्याशिवाय या घरातून बाहेर जात नाही. मग ते किती आता आमचे राजकीय मधले किती लोक येतात भेटायला, किती म्हणजे सर्वसामान्य जनता येते भेटायला, प्रत्येक काम. मग आलेला प्रत्येक व्यक्ती, त्या प्रत्येक व्यक्तीला म्हणजे कसं आहे, येणारा प्रत्येक व्यक्ती हा कधी सुखात येत नसतो. भेटायला येणारा व्यक्ती काही ना काही त्या समस्या असतात, अडचणी असतात, दुःख असते, त्या घेऊनच इथं आपल्यापर्यंत येत असतो. आपण आपलं फक्त एक समाज म्हणजे आपलं एक माध्यम असते. देवानं आपलं त्या सर्वसामान्य लोकांची इच्छा पूर्ण करायची किंवा त्यांच्या अडचणी सोडवायची, हे आपण फक्त एक माध्यम असतो. आणि त्या माध्यमाच्या रूपातनं आई वडिलांच्या पुण्यातून आपण हे सगळं पार पाडत असतोय. त्यामुळं काय जेवढं ते म्हणतात ना, गव्हाचं एक दाणा टाकला तर त्यातून 100 दाणे उगवतात. बरोबर. बस त्या पद्धतीनं एका माणसाला केलं तर परमेश्वर त्याचं 100 पटीनं भागार देत असतोय. मग ह्या नीतीला धरून, ह्या मूल्याला धरून आम्ही सगळे वाटचाल करत आहोत आणि वाटचाल अशीच चालू राहणार आहे. खरं तर जातात एक शेवटचा तुम्हाला एक प्रश्न विचारावा असं वाटतो. कदाचित तो या परिस्थितीला योग्य नसेल, परंतु तुमचं कार्य, तुमचं कर्तृत्व किंवा तुमची ही जी चिकाटी आहे, तुमचा जो जनसंपर्क आहे, हा जर असाच वाढला तर उद्या काही राजकीय पदं असतात, तिकडे संधी मिळेल असं तुम्हाला वाटतं? हो नक्कीच 100% संधी भेटेल. आतापर्यंत बऱ्याच जबाबदाऱ्या पार पाडून झालेल्या. तर भाजप युवा मोर्चाला अकलूज शहराध्यक्ष होतो, फादर बॉडीला शहर उपाध्यक्ष होतो, डॉक्टर सेलला जिल्हाध्यक्ष होतो. त्यानंतर मध्ये काही काळ आजीदादांची जवळीक आली, आजीदादांना खूप प्रेम केलं. आजीदादांच्या गटात युवक राष्ट्रवादी काँग्रेसला मी प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम केलंय. सोलापूर जिल्ह्याला जिल्हा संघटन सरचिटणीस म्हणून काम केलंय. संपूर्ण पंढरपूर तालुक्याला मी प्रभारी म्हणून काम केलंय. आता सुद्धा भारतीय जनता पार्टीचा अकलूज शहराचा प्रभारी म्हणून काम करतोय. आणि निश्चितच कमी वेळात एवढ्या चांगल्या मोठ्या पदाच्या म्हणजे लोकांना आयुष्य जातं ह्या जबाबदारी वेळेला, त्या जबाबदारी आतापर्यंत पार पाडून झालेल्या आहेत. नक्कीच आता ह्यावेळी पण अकलूज नगरपालिकेला मी उभा होतो, त्यामध्ये अगदी 30-40 मतांनी माझा पराभव झाला. कारण की अकलूजचं प्रस्थापित घराणं एवढं मजबूत आहे. 4 साखर कारखाने, मोठमोठ्या शिक्षण संस्था, मोठमोठे शाळा, म्हणजे एवढं सगळं असताना सुद्धा आमच्यासारखा भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ता लढतोय, पडतोय, झगडतोय, संघर्ष करत राहतोय. पण एक दिवस नक्कीच आम्ही विजयात येऊ. नक्कीच भारतीय जनता पार्टी आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देते, बळ देते आणि आमच्यासारख्याला पुढे घेऊन जाते. खरं तर आपण ऐकलंय की ज्यावेळेस समाजात काम करत असताना समाजाचं जर आपण काहीतरी हित जपलं तर समाज देखील आपल्याला डोक्यावर घेऊ शकतो. या ठिकाणी ते सगळं कौशल्य त्यांच्यामध्ये आहे, त्यांच्याकडे कर्तृत्व आहे, नेतृत्व आहे आणि वक्तृत्व देखील आहे. या तिन्हींचा संगम असेल तर निश्चित समाजात माणूस पुढे जाऊ शकतो. उद्याच्या काळात निश्चित त्यांनी पुढे जावं अशा प्रकारे आपल्या सगळ्या
दिंडीतील आणि सर्व भाविक भक्तांकडनं त्यांना शुभेच्छा देऊया. त्याचबरोबर या ठिकाणी जी सेवा त्यांनी आजपर्यंत केली, ही सेवा प्रत्येकाच्या हृदयात, प्रत्येकाच्या स्मरणात राहणारी आहे. निश्चित वर्षानुवर्षे ही सेवा त्यांच्या हातून घडत राहो. त्याचबरोबर ही जे आईवडील आहेत किंवा हे जे गोकुळासारखं घर आहे, असंच अखंडपणे राहो. एकजुटीनं त्यांनी उद्याची वाटचाल करावी. त्याचबरोबर नेहमीच त्यांनी समाजाशी जी नाळ ठेवली ती अशीच दृढ करत राहावी. अशा प्रकारच्या भावना आपण सगळे उपस्थित करूया. आणि तुका ही घर आहे ना, ही घर ही फक्त विठ्ठल रुक्माईसाठीच घर आहे. तुमच्या आमच्यासाठी वारकऱ्यासाठीच घर आहे. क्या बात आहे. हा शब्द लक्षात राहा. तुमच्यासाठी नाही, माझं पण नाही, त्यांनी दिलंय तुमच्यासाठी. कधी माझी पोरं पण इसरणार, मी पण नाही, माझी पोरं पण नाही, माझं नातू पण नाही. क्या बात आहे. शेवटी माऊलीचं हृदय, शेवटी विठ्ठलाचं आणि रुक्मिणीचं हृदय हे जनतेसाठी किंवा भक्तांसाठी सदैव घर उघडा असणार आहे. ही भावना माऊलीने या ठिकाणी व्यक्त केली. निश्चित तुम्हा सर्वांच्या वतीनं त्यांचं पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत केलं. धन्यवाद. जय जय रामकृष्ण. मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.